यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झालेला आहे। कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गाची मदत होणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे। तेव्हा कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। कुलाब्यातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गाची मदत देखील होणार आहे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। त्यामुळे एकीकडे मुंबईतली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आता कुलाब्यातली वाहतूक कोंडी फोडायला मदत होणारी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती आणि याच बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे आता कोस्टल रोडचा पुरेपूर वापर केला जाणार आहे। त्यामुळे दक्षिणेकडे जाणारे मार्ग जे आहेत ते मोकळे होणार आहेत। यापूर्वी पुलाचा मार्ग रद्द करण्याचा निर्णय झालेला होता। कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून नवीन मार्ग तयार करणार असल्याचं समजतंय। अपडेट जाणून घ्या, सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा कोस्टल रोडचा पुरेपूर वापर करण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आणि स्वाभाविकच वाहतूक कोंडी देखील फुटणार आहे। अगदी आपण जर बघितलं असेल तर कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष त्यानंतर तो निर्णय झालेला आहे। त्यामुळे पुलातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा खरोखर महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे आणि कोस्टल रोडचा आता पुरेपूर वापर होणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर दक्षिणेकडील जाण्यासाठी मार्ग जो आहे तो यामुळे मोकळा होणार आहे आणि यापूर्वी पुलाचा मार्ग होता। कोळी बांधव त्रस्त होऊ नये यासाठी खरं तर हा निर्णय जो आहे घेण्यात आला होता। यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर नरिमन पॉइंट ते कप परेड असा पुलाचा मार्ग होता। समुद्रामधून जाणारा पूल आता किनाऱ्यावरून जाणार आहे। त्यामुळे आता नरिमन पॉइंट ते एनसीपीए किनाऱ्याला जो आहे तो हे जोडला जाणार। त्यामुळे पुढे हा कुलाब्यात राहणारा जातोय। दीपक, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।